कणकवलीहून ओरोसच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीने मुंबई गोवा महामार्गावरील वागदे येथील उभ्या कंटेनरला धडक दिल्याने अपघात झाला। या अपघातात कणकवलीतील 2 युवक जागीच ठार झालेत। पाहूया अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज। कणकवलीहून ओरोसच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीची ऐन महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील साहिल संतोष भगत राहणार कणकवली विद्यानगर व संकेत नरेंद्र सावंत कणकवली परबवाडी या युवकांचा मृत्यू झाला। हा अपघात महामार्गावरील वागदे येथील बिट्टो हॉटेल अँड चायनीज सेंटर समोर शनिवारी रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास घडला। विशेष म्हणजे दुचाकीची धडक बसलेला कंटेनर महामार्गावरील आपल्या लेनवरील मध्यरेषेला लागूनच उभा होता। परिणामी मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वाराला कंटेनर दिसून न आल्याने हा अपघात घडला। कंटेनर चालकाने महामार्गावर कंटेनर उभा केल्यानं अपघात घडल्याचं नागरिक पोलिसांकडून सांगितलं जात होतं। अपघातानंतर कंटेनर चालकाने कंटेनरसह पलायन केले। शनिवारी दुपारपर्यंत तो सापडू शकला नव्हता। दरम्यान अपघातस्थळी असलेल्या हॉटेल मालवणी येथे सीसीटीव्ही कॅमेरे असून त्यामध्ये सदरचा अपघात कैद झालाय।